आता 4 वाजलेत आणि आता संध्याकाळी आपल्याला जायला फुरसत आहे. अजून आंघोळ पण नाही केली आणि डायरेक्ट जेवायला बसलोय. मगाशीच उठलेलो तर आता जरा वेळ देवांगदाच्या दुकानावर बसलेलो. तिकडनं आता घरी आलो. मस्तपैकी आता जेवून घेतो. 4 तर वाजले. हा जेवायचा टाईम नाही मला माहिती आहे, पण आपला हाच टायमिंग आहे. 4-5 असा माझा दुपारचा जेवायचा टायमिंग आहे. ज्या लोकांना माहिती नसेल त्या लोकांना सांगतोय. आता मस्तपैकी जेवतो, थोडा वेळ आराम करतो, मस्त आंघोळ विंघोळ करू आपण जरा आणि मग ब्लॉग काय तो आपला सुरू करूया प्रॉपर. तर आता जेवून घेतो आणि जेवल्यानंतर तुम्हाला भेटतो. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, शेअर करा, व्हिडिओला लाईक कमेंट सर्व करून ठेवा. सारखं मी तुम्हाला सांगणार नाही आणि खूप दिवसांनी आज आपला ब्लॉग आहे. तर आता जेवून आंघोळ करतो आणि मग भेटतो तुम्हाला. चला आता वाजलेत 5 वाजलेत आणि आता असंच मी जरा ग्राउंडमध्ये आलो आहे. जिथे हंडीची आमच्या पथकाची हंडीची प्रॅक्टिस होते ना तिथे आलो आहे. माझ्यासोबत युवराज आहे बघा. युवराज गेम खेळण्यामध्ये बिझी आहे जरा. आज खूप दिवसांनी ब्लॉग शूट करतो आहे. तर आता एक नंतर गुड न्यूज सांगतो. म्हणजे जेव्हा प्रॉपर ब्लॉग स्टार्ट करीन स्टॉट बोलत होतं प्रॉपर ब्लॉग स्टार्ट करीन ना तेव्हा मी गुड न्यूज सांगतो. आणि त्याच्या अगोदर एक दुःखदायक घटना एक सांगतो. जो आपला चेतन भाऊ होता, चैतन्य पालवे, तो आपल्याला कायमचा सोडून गेलेला आहे. म्हणजे त्याचं काही एका आजारामुळे त्याचं निधन झालं आहे आणि आपला भाऊ आपल्याला कायमचं सोडून गेला आहे. खूप मिस करतो आहे भावा तुला. म्हणजे तो आपल्याला सोडून गेला सॅटर्डेला. तारीख होती 3 ऑगस्ट 2024. 3 तारखेला सोडून गेला आपला भाऊ कायमचा आपल्याला. आणि सॅटर्डेच होता आणि फ्रायडेला त्याला रात्री ॲडमिट केलेलं. तर दुसऱ्या दिवशी आय थिंक दुपारी 4-4:30ला आपला भाऊ सोडून गेला. आणि आज आहे सॅटर्डे, म्हणजे 1 हप्ता पूर्ण झाला आपला भाऊ आपल्याला सोडून गेलेला आहे. तर 1 हप्ता पूर्ण झालेला आहे. तर प्लीज म्हणजे आपला भाऊ कुठे पण असेल, भावा चैतन्य भावा तू नेहमी आपल्या आठवणीत राहशील. आणि आपल्या ब्लॉगच्याद्वारे तू खूप म्हणजे 8 दिवस म्हणजे तू आपल्याबरोबर जे स्पेंड केलेले, म्हणजे 8 दिवसाचे जे ब्लॉग होते पालखीचे स्पेशली त्याच्यामुळे झालेले. कारण काय तोच मला हॉटस्पॉट द्यायचा आणि 8 दिवस माझ्या तो सोबत चालायचा, पार्टनर होता म्हणजे पालखीचा, माझ्यासोबत चालायचा. मी कुठे थांबायचो तेव्हा तो पण थांबायचा. वॉशरूमला बोला, टॉयलेटला, कुठे पण म्हणजे बाथरूम वगैरेला कुठे पण, जेवायला नाश्त्याला कुठे पण, म्हणजे मी थांबलो की तो पण थांबायचा आणि सगळ्यांना सांगतीच चालायचा. आणि खूप असं चांगला आपला मित्र आपल्याला सोडून गेला. कधीच कोणाशी भांडायचा नाही, काय नाही, सगळ्यांशी हसत खेळत राहायचा. तर आता दुःख पण खूप होतं आहे, पण जशी आता देवाची इच्छा. मी आज स्पेशली म्हणजे ब्लॉग का शूट करतो आहे, पाठपूजनला तर संध्याकाळी जायचं आहे आपल्याला. पण आता मी हा ब्लॉग म्हणजे मी आता हा जो शूट घेतो आहे तो मी ओमकारला, अक्षयला, राजला हे लोकांना विचारलं की आपल्या चेतन भाऊचं ब्लॉगमध्ये सांगू का. तर ते लोक पण बोलले की हां सांग. कारण काय कुठे ना कुठे चेतनच्या पण मनात होतं की आपल्या ब्लॉग आपण बनवतो तर खूप म्हणजे चांगले आपण बनवतो. तो मला पालखीत पण बोललेला 8 दिवसांमध्ये. तो रोज एकच बोलायचा, भावा तू 1 नंबर ब्लॉग बनवतो, अजून खूप चांगलं त्याच्यात दाखव, काय नाही काय इंटरेस्टिंग, तर तुझे ब्लॉग अजून खूप भारी बनतील. तर भावा खूप म्हणजे तुला मिस करतो आहे चैतन्य. भलेही तू आम्हाला सोडून गेला असशील पण तुझी आठवण आपल्याला नेहमी राहील आणि कायम तू आमच्यासोबतच असतील. तर आता मी जास्त काय बोलत नाही. तुम्ही कमेंटमध्ये प्लीज आपल्या चैतन्य भावाला, त्याचं खरं नाव चैतन्य आहे, आम्ही त्याला चेतन रिंक्या असं बोलायचो. तर चेतन भावाला आपल्या प्लीज कमेंटमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली आणि मिस यू टाका प्लीज. मी आज खूप दिवसांनी म्हणजे असा ब्लॉग शूट करतो ना, तर इच्छा नाही होत्या ब्लॉग शूट करायची, पण त्याची पण इच्छा होती की आपण पण ब्लॉग बनवतो, त्याला पण आवडायचं आपण ब्लॉग बनवायचं. तर त्याच्यासाठी प्लीज आपल्या चेतन भावासाठी कमेंटमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली आणि मिस यू भावा लिहा. तर आता मी भेटतो थोड्या वेळाने. आता फटाफट रेडी होतो. आता 5 वाजलेत आणि आता पाठपूजनला तर मी, ध्रुव आणि युवराज जाणार आहे. ध्रुव कोळेकर आपला मित्र आणि युवराज तर असतोच. तर आम्ही 3घं जाणार. आज बाजूलाच आहे, ते तुम्हाला नंतर सांगतो. तर आता टाईम पण किती झाला बघूया. टाईम झाला आहे 5:30 वाजत आले आहेत. तर चला आता फ्रेश बिश होतो. 6:30 वाजता निघायचं आहे. इथून बाजूलाच आहे, 5 मिनटाला आहे. तर ते मी आता ब्लॉग सुरू केल्यावर सगळं सांगतो. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी जीवन नरेंद्र भामत पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहेत सर्व? मजेत ना? मजेत नाही तर आपला ब्लॉग बघा आणि मजेत राहा. तर आजचा ब्लॉग आहे पाठपूजनबद्दल. मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं नाही, मगाशी लवकरच ब्लॉग सुरू केला. 4 वाजता मी ब्लॉग सुरू केला. तर मी सगळं तुम्हाला सांगितलं आपल्या चेतनची जी घटना झालेली, आजारामुळे तो आपल्याला सोडून गेला.
पण तो सोडून गेला. भलेही तो आपल्यामध्ये नाही आहे, पण कायम त्याची आठवण आपल्यासोबत राहील. आणि चैतन्य भावा, खूप तुला मिस करतो आहे आणि कायम तुझी आठवण राहील आमच्यासोबत. जिथे पण असशील तू सुखात राहा, हेच बोलतो आहे मी. आता जास्त काय बोलत नाही, आता मी ब्लॉग सुरू करतो आहे. तर आजचा ब्लॉग आहे पाटपूजनबद्दल आहे. इथेच बोरवलीला आमच्या घराच्या इथून रिक्षाने तर 5 मिनटात आहे म्हणजे, आणि चालत गेलं तर 10 मिनटं लागणार. काजूपाडा एरियाचं नाव आहे, बोरवली ईस्टला काजूपाडा. तर खास आकर्षण मिलिंद दादा आणि हनुमान बीट्स जी आहे ती माझ्या मित्रांचीच आहे. आपला संकेत, आविष्कार आणि दक्ष करून 3-4 माझे मित्र आहेत, त्या ग्रुपमध्ये वाजवतात. खूप मजा येणार आजचा ब्लॉग बघायला तुम्हाला. मगाशी तुम्हाला मी सांगितलं युवराज आणि मी आणि ध्रुव जाणार आहे, आम्ही 3 जाणार आहे. तर बघूया कशाने जातोय, आम्ही रिक्षाने या चालत जातोय. तर लास्टपर्यंत ब्लॉगमध्ये सोबत राहा. आणि आत्ताच जस्ट मी आंघोळ केले, 5 मिनटं झाले आणि कपडे वगैरे घालून रेडी आहे. बघा कपडे वगैरे घालून रेडी आहे. तर आता ध्रुवला पण कॉल करतो, ध्रुव गेला असेल जिमला मग. आणि युवराज तर घरीच आहे, युवराजला सांगितलं आहे मी रेडी व्हायला. 6:30 वाजता निघायचं आहे, 6 वाजले आहेत. आणि आज तारीख आहे 10 ऑगस्ट शनिवार. आजचं शनिवार आहे, आज म्हणजे शनिवारी पाटपूजन आहे तिकडे. नाहीतर जास्त करून पाटपूजन संडेलाच असतं. आणि एक मला इंस्टाग्रामला कमेंट आलेली की पाटपूजनचा तू ब्लॉग बनवतो, कधी कधी पाद्यपूजनचा ब्लॉग बनवतो, त्याच्यात काय फरक आहे? पाटपूजन म्हणजे काय काय मंडळ लोक जे असतात ना ते फक्त पाटाची पूजा करतात, आणि काय काय मंडळ ते पाद्यपूजन करतात, म्हणजे गणपती बाप्पांचा जो पाय असतो त्याची पूजा करतात. तर पाटपूजन आणि पाद्यपूजन, पाटपूजन म्हणजे पाटाची पूजा आणि पाद्यपूजन म्हणजे पायाची पूजा. तर हा फरक आहे, बाकी जास्त काय फरक नसतो, फक्त हाच फरक आहे पाट आणि पाद्य. तर हाच फरक आहे. तर मी पण असं म्हणजे कमेंट बघितलं ना तर मी विचार केला ब्लॉगमध्ये नेक्स्ट टाईम सांगतो. तर तुम्हाला मगाशी पण मी सांगितलेलं एक गुड न्यूज आहे, तर ती गुड न्यूज आता तुम्हाला सांगतो. आपल्या 2022च्या ब्लॉगला गणपती आगमन, ओरीपाड्याचा जो राजा आमच्या इकडचा जो बाप्पा बसतो आमच्या इथे सार्वजनिक अमरसेवा मंडळ सॉरी. तर त्या आगमनच्या व्हिडिओला 2022च्या व्हिडिओला 100K व्ह्यूज कंप्लीट झाले. आत्ता रिसेंटमध्येच झालेत, म्हणजे 8-10 दिवस झालेत. तर या 10 दिवसाच्या आतच झालेले, मला आता तारीख लक्षात नाही कधी झालेले. 100K व्ह्यूज कंप्लीट झालेत, 100K सबस्क्रायबर नाही, व्ह्यूज कंप्लीट झालेत. तर मनापासून खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार मानतो तुमचे की तुम्ही एवढा सपोर्ट केला चांगला. अशाच आपल्या ब्लॉगला कायम सपोर्ट करत जावा आणि नेहमी आपल्या ब्लॉगला असंच प्रेम द्या चांगलं. अजून म्हणजे अजून मी अपेक्षा करतो की अजून चांगलं प्रेम भेटेल आपल्या ब्लॉगमध्ये, आणि खूप चांगले चांगले कमेंट पण आता येत आहेत. आणि या ब्लॉगला सुद्धा आणि या पुढच्या ब्लॉगला पण तुमचे चांगलेच कमेंट आणि लाईक सर्व यायला पाहिजे. आणि सबस्क्राईब, बेल आयकॉन प्रेस सर्व करा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपली इंस्टाग्राम ID आहे, त्याला पण फॉलो करा, तिथे पण अपडेट्स येत राहतात. तर चला आता जास्त काही टाईमपास नाही करत, थोड्या वेळाने तुम्हाला निघताना भेटतो. आता नाश्ता वगैरे करतो, निघताना डायरेक्ट तुम्हाला भेटतो. चला का आहे ब्लॉग चालू केलं तर नखरे बघायचे. ब्राईटनेस तरी वाढव का दिसत पण नाही. हां बस चालू ठेवतो. हां फायनली आपण निघालेलो आहे, अर्धा लोकेशनला पोचलेलो पण आहे. 5 मिनटं अजून 5च मिनटं. आणि एक पार्टनर वाढलेला आहे, आशिष मस्के, ध्रुव, मी आणि युवराज. तर आता इथून अजून 5 मिनटं लागणार आपल्याला लोकेशनला पोचायला. आणि आशिषचं घर तिकडे बाजूलाच आहे. तर फटाफट जाऊया लोकेशनला आणि बघूया कसं काय तिकडचा सीन आहे. याचे स्टाईल बघा भावाचे. हां काय या लोकांचं पथकाचं डिस्कशन चालू आहे. या लोकांना 7 तर कडक लावायचे आहेत, लागलेले पण आहेत आमचे किती वर्ष झाले, पण आता अजून डिस्कशन करतायत. आता बघूया कसं काय पुढचं. पण भावाचं अजून काय येत नाही. भाऊ नाही मला घरात नाही सांगितलं ना म्हणून मी फक्त लास्ट दिवशी चालतं काय नाही. मी पथकाचा ब्लॉगर आहे ना म्हणून काय नाही, चालतं. हां वन साइड बोल, चॅनल को सबस्क्राइब करो. चला आता भेटूया, लोकेशनवर जाऊया आणि मग भेटूया तुम्हाला. चला
सूर्यकुमार यादव पण तर फायनली आपण निघालेलो आहे आणि जरा आम्ही लवकरच निघालो. आता 8:30 वाजले आहेत, कारण काय अंडीची प्रॅक्टिसला जायचं आहे लोकांना, ध्रुवला आणि आशिषला. आशिष पाठी चालतो आहे आणि ध्रुव आहे आणि युवराज पण आहे. आता आम्ही चालतच चाललो. आता इथून 10 मिनटं लागतील आम्हाला पोचायला. तर फटाफट आता जाऊया एरियात, मग बघूया. प्रॅक्टिसचा आज तुम्हाला थोडंफार दाखवतो, आमच्या इकडची प्रॅक्टिस थोडंसंच दाखवणार, जास्त काय दाखवणार नाही. तर चला आता घरी नाही ग्राउंडवर जाऊन भेटतो तुम्हाला. चला. हा बघा, हा लास्ट आहे ब्लॉगमध्ये यायला. त्याच्या मैत्रिणी ब्लॉग बघतात ना, म्हणून लाजतोय तो. चला चला आता डायरेक्ट ग्राउंडवर जाऊया आणि मग भेटूया तुम्हाला. चला. बोल बोल काय नव्हतं. अरे बोल ना. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.